तुम्ही आपल्या कॉलेजकडल्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर बघितलंच असं, पण तुम्हाला आपल्या गावाकडचं बघायचंय कसं असतंय, तर चला तेच दाखवण्यासाठी थेट आलोय गावाला. तिकडं वरती आपलं छोटंसं मंडळ आहे बरं का, आणि त्याचसाठी असा मोदकांचा खमंग असा प्रसाद घेऊन निघालोय. जसं इकडं वरती आलो तसं पाहिलं पोरांकडून 0 बजेट मध्ये बांधलेलं मंडप सोडायचं काम चालू होतं. मग त्याच मंडपात बाप्पा 10 दिवस राहिले याचा तर आनंद त्याकून मोठा आहे. मोदक कोण वाटणार यावरून भांडणं चालू होते, पण त्यांचे भांडणं सोडवता बाप्पांच्या पाया पडायचं तर राहूनच गेलं. त्यामुळे पहिल्यांदा पाया पडलो आणि एकदम आनंद आणि भक्तिमय वातावरण पहिल्यांदा आरती करण्यात आली. पहिल्याच रांगे लागून प्रसाद खाला आणि विसर्जन मिरवणूक चालू झाली. बाप्पा जाताना मात्र फक्त 10 दिवसात जाते आणि येताना पूर्ण वर्ष लाविते. हे काही बरोबर नाही. याचं तर दुःख फार मोठं आहे, पण जाऊ द्या, जाताय म्हणल्यावर येणार तर यायचे आणि याचा आनंद त्याकून दुप्पट आहे. त्यामुळे सगळे आम्ही निघालोय गणपती बाप्पांचं विसर्जन करायला थेट जंगलामध्ये. जंगलामध्ये कमवून तर आपल्या गणपती बाप्पांच्या कृपेने पाऊस पाणी एकदम चांगलं आहे, त्यामुळे केटेर वेटेर सगळं भरलेलं आहे. त्याचमुळे बाप्पांचं विसर्जन इथं करायचं ठरवलं. पाणी गारे गरम याची टेस्टिंग करण्यात आल्याने एकदम आनंदाच्या भक्तिमय वातावरणात नारळ सोलून बाप्पांची आरती करून घेतली आणि बाप्पांनी